माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा आम्ही येशूकडे येतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला पहिली गोष्ट देतो ती म्हणजे आम्हाला तो पापक्षमा देतो. ही एक पापक्षमा माणसाला मिळाली की मग पहिली गोष्ट त्याच्या जीवनात घडते ती म्हणजे त्या दुष्ट सैतानाचा अधिकार त्याच्या जीवनातून पूर्णपणे नष्ट केला जातो. सैतानाचा अधिकार त्याच्या जीवनातून निघून जातो. आणि त्याच वेळेला दुसरी गोष्ट महत्त्वाची घडते ती म्हणजे माणसाचा आपल्या निर्माणकर्त्याशी तुटलेला संबंध पुन्हा जोडला जातो. पुन्हा त्याचं देवाशी नातं जोडलं जातं. पुन्हा त्याच्या जीवनामध्ये सगळे गेलेले आशीर्वाद, गेलेला आनंद, गेलेली शांती पुन्हा त्याच्या जीवनामध्ये वाहायला सुरुवात होते. स्वर्गातून आशीर्वादांचा प्रवाह त्याच्या जीवनामध्ये व्हायला सुरुवात होतो. पुन्हा त्याच्यावर देवाची मेहरबानी होते. देव त्याच्यावर खुश होतो. आणि ह्याच पापक्षमेमुळे माणसाला तारणाची आशा लाभते. त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलं जातं. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्याच पापक्षमेमुळे एक दिवस जेव्हा त्याचं ह्या जगातलं जीवन संपेल तेव्हा तो अनंतकाळच्या जीवनात जाणार आहे. त्याच्या आपल्या निर्माणकर्त्याबरोबर राहण्यासाठी, अनंतकाल देवाच्या वस्तीत राहण्यासाठी तो जाणार आहे. हे सगळं काही माणसाला कुठून मिळतं? जगाद्वारे नाही मिळू शकत. जगातला कोणताही मोठा माणूस, अब्जावधी माणूस दुसऱ्या माणसाला देऊ शकत नाही. हे फक्त प्रभू येशू ख्रिस्त माणसाला देतो. माझ्या प्रिय भावांनो बहिणो, नीतिमानांची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते असं देवाचं वचन म्हणतं. म्हणून आपण सुद्धा प्रभूच्या ह्या वचनानुसार वागण्याचा प्रयत्न करूया. प्रभू म्हणतो, माझ्या नावामुळे तुमची निंदा छळवत असल्यास किंवा तुमच्याविरुद्ध काही वाईट लबाडीने बोललं गेलं असल्यास निराश होऊ नका, उदास होऊ नका, तर आनंदाने उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. माझ्या प्रिय भावांनो बहिणो, स्वर्गात आपल्याला मोठं प्रतिफळ देवाने ठेवलेलं आहे. इथे जो त्रास होणार तो फार थोडा आहे, फार थोडा आहे. स्वर्गात जे आपल्याला मिळणार आहे ते अनंत आहे. म्हणून ते मिळण्यासाठी त्या ध्येयाकडे धावत राहा आणि ईश्वर विश्वास ठेवून पुढे पुढे चालत राहा. म्हणजे एक दिवस तुम्ही त्या खऱ्या घरात, खऱ्या वैभवात, जे मोठं प्रतिफळ तुमच्यासाठी जिथे राखून ठेवलेलं आहे तिथे जाऊन पोहोचाल.